नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आपला आजचा विषय आहे संविधान दिन किंवा दिवस या विषयावरती मराठी निबंध. तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मुलांनो, आपला आजचा विषय आहे संविधान दिन किंवा दिवस या विषयावरती मराठी निबंध. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता दिली ही महान तत्वे संविधानाने. दिली ही महान तत्वे संविधानाने. जात धर्म प्रांत भाषा विसरून. जात धर्म प्रांत भाषा विसरून जगूया आपण फक्त माणुसकीने. जगूया आपण फक्त माणुसकीने. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता दिली ही महान तत्वे संविधानाने. जात धर्म प्रांत भाषा विसरून जगूया आपण फक्त माणुसकीने. 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशाच्या संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली. हा तो दिवस आहे जेव्हा संविधान तयार झाले. 26 नोव्हेंबर संविधान दिन हा प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अभिमानाचा दिवस आहे. कोणताही देश संविधानाशिवाय चालू शकत नाही. भारतातील विविध धर्म आणि जातींच्या 140 कोटी लोकसंख्येला एक देश म्हणून एकत्रित करणारी ही राज्यघटना आहे. राज्यघटनेतच देशाची तत्वे आणि ती चालवण्याच्या पद्धती आहेत. संविधानामुळेच आपण स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक आहोत. राज्यघटनेने दिलेले मूलभूत अधिकार ही आपली ढाल म्हणून काम करून आपल्याला हक्क बहाल करत असते. तर त्यात दिलेली मूलभूत कर्तव्ये आपल्याला आपल्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देतात. स्वतंत्र भारताला मिळाला संविधान रूपी मोलाचा ठेवा. संविधान रूपी मोलाचा ठेवा. लोकशाहीचा राज्यकारभार. लोकशाहीचा राज्यकारभार मार्गदर्शक तत्वानुरूप व्हावा. मार्गदर्शक तत्वानुरूप व्हावा. स्वतंत्र भारताला मिळाला संविधान रूपी मोलाचा ठेवा. लोकशाहीचा राज्यकारभार मार्गदर्शक तत्वानुरूप व्हावा. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. तेव्हा आपल्याकडे स्वतःचे कोणतेही संविधान नव्हते. संविधानाशिवाय देश चालवता येत नाही. म्हणून संविधान सभेची स्थापना
करण्यात आली. पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, श्यामा प्रसाद मुखर्जी, मौलाना अबुल कलाम आझाद हे नेते या बैठकीचे प्रमुख सदस्य होते. तर डॉक्टर भीमराव आंबेडकर हे राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते, म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असेही म्हटले जाते. काश्मीर ते कन्याकुमारी, काश्मीर ते कन्याकुमारी, सर्वांचे हक्क एक समान, सर्वांचे हक्क एक समान, सर्वांना एकजूट ठेवते, सर्वांना एकजूट ठेवते माझे भारतीय संविधान, माझे भारतीय संविधान. काश्मीर ते कन्याकुमारी, सर्वांचे हक्क एक समान, सर्वांना एकजूट ठेवते माझे भारतीय संविधान. संविधान तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले. 26 नोव्हेंबर 1949 रोजी पूर्ण होऊन त्याचा स्वीकार करण्यात आला. यानंतर 1 वर्षांनी म्हणजेच 26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटना लागू करण्यात आली. 2015 मध्ये भारत सरकारने 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. 2015 हे वर्ष यासाठी विशेष ठरले कारण त्या वर्षी राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची 125वी जयंती साजरी करण्यात आली. तेव्हापासून संविधानिक मूल्यांबद्दल नागरिकांमध्ये आदराची भावना वाढवण्यासाठी हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. भारतीय संविधान हे जगातील सर्वात लांब लिखित संविधान आहे. यामध्ये देशातील नागरिकांचे मूलभूत अधिकार, कर्तव्ये, सरकारची भूमिका, पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचे अधिकार यांचे वर्णन केले आहे. विधिमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिका यांचे काम काय आहे, देश चालवताना त्यांची भूमिका काय असावी, अशा या सर्व गोष्टी राज्यघटनेत नमूद केल्या आहेत. आशिया, रशिया, युरोप, चीन, जपान
आशिया, रशिया, युरोप, चीन, जपान. साऱ्या जगात एक नंबर, साऱ्या जगात एक नंबर. माझे भारतीय संविधान, माझे भारतीय संविधान. आशिया, रशिया, युरोप, चीन, जपान. साऱ्या जगात एक नंबर, माझे भारतीय संविधान. धन्यवाद. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारी बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. थँक यू. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये.